तर मी तुमचा श्रुतेश भाऊ निक्कम आणि तुमचं स्वागत आहे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आता आज आहे 26 जानेवारी आणि बघू शकता किती वाजले आणि मी माझं चॅनलच ओपन करून बसलो होतो आणि आपला आत्ता कालचा जो ब्लॉग आहे तो टाकलेला आहे. 17 मिनिटात 3 व्ह्यूज आलेले आहे देखील. बट काय विषय झाला आहे की आता आपल्याला जायचं आहे कांद्यावर औषध मारायला, कारण की आज आहे मी घरी, त्याच्यामुळे आपल्याला जावं लागेल शेतामध्ये आज पण पुन्हा वापस. तर आपल्याला आज जायचं आहे औषध मारायला. तर बघू औषध मारायचं आहे, कोणतं औषध मारायचं आहे, काय मारायचं आहे बघू आता मळ्यात गेल्यावर. तर चला पहिले जेवण करून घेऊ थोडंसं आणि मग त्याच्यानंतर जाऊ शेतामध्ये. चला आपण आता आलेलो आहे आता औषध मारायला. आता एक वाढायचं औषध वाटतं. एक मिनिट बघू शकता तुम्ही, टॅग बायो. हां एक आहे बघू शकता तुम्ही, आणि एक पावडर पण मी आहे गजू भाऊ इथं. आणि आता आपण औषध मारणार आहे, थोड्याच वेळा तयारी चालू आहे आणि आता आपण औषध मारणार आहे औषध. आणि मी पूर्णपणे तयार झालेलो औषध मारण्यासाठी. औषध बघा बस तरी असं झालं आहे आणि आता औषध देखील आपलं रेडी झालं आहे. काहीच आता आपण औषध मारतोय आणि औषध ही देखील खूप डेंजरस आहे, तुम्ही बघू शकतात. नाद औषध मारतोय खूप भयानक आता वातावरण बघू शकता तुम्ही. तर गाईज आज आपण आता औषध मारायचं चालू आहे आणि तोंडाला रुमाल बांधला, कारण मागच्या टायमाला रुमाल नव्हता बांधला मी. तर काय झालं होतं की राडा झाला होता पुरा दिवसभर, मला नुसते शिंका येत होत्या. तर त्याच्यामुळं आता पहिली टाकी झाली, दुसरी टाकी, तिसरी टाकी, चौथी टाकी, असे करत करत आपण शेवटपर्यंत जाणार. तेव्हा कुठं आपलं औषध संपणार. बट काही लोक म्हणत होते की सोपं आहे. सोपं नाही आहे बावड्या, करून बघा मग कळेल तुम्हाला सोपं आहे की कसं आहे. ओके हां औषध बघा फक्त कसं आहे, एक नंबर. तर औषध बघू शकता तुम्ही कसं आहे बघा फक्त. आता एकदम दुधावानी औषध आहे. 30 ml टाकायचं आपल्याला. ए भैया बस, इट्स कॉल्ड 30 ml. औषध बघा फक्त तुम्ही, आता नाद औषध. हे औषध बघा कसं आहे काढू. ते मी असं ओ पैसा केलं बाई. आणि आता हे दूध बघा, दुधावानी औषध हे पण जाणार. काय घट्ट आहे, दूध नाही पण ते औषध आहे. एक घोट जिंदगी खतम, हम दररोज मौत से गेलते लाला. हे डायलॉग किती सुरू. तर आता बघू शकता, आता आपण बेर द्यायला आलेलो आहे आणि आता 2 नंबरचं चाललं आहे आणि पाणी वरून येतं आहे. तर गजू थोडे बाहेर गेलेले आहे, त्याच्यामुळे आपण बेर देतो आहे. त्याच्यानंतर आपण वापस आपल्या कांद्याला जे की औषध मारायचं काम आहे त्याला भरलं आहे. तर आता बेर देऊया. एक मिनिट फक्त बेर देखील दिलेलं आहे आपण. आणि आता पाणी भरतो आहे. आता आपण ऑलराऊंडर आहे, आपण सगळं काही करू शकतो. असं तारीफ नाही करत मी, पण सांगतो आहे तुम्हाला. बघू शकता पाणी. प्रोग्राम खेळणारा माणूस आज पाणी भरतोय. नाद खोळा शंकर भोळा. दम लागला आहे, कारण की औषध मारून आलं आहे, लगेच पाणीचं बेर दिलं आहे त्याच्यामुळं. तर आता औषध मारायचं झालेलं आहे. खांदे मक्कार जड आहे, दुखायला येईल. बट आता आपण इकडं पाणी लावून दिलेलं आहे दुसऱ्या वाफेमध्ये. इतकं झालं आहे भरायचं. आणि आता पंप तिकडे चाललं आहे आता घेऊन, बिकॉज धुवावं लागेल त्याच्यामुळं. आणि जेवण करायला जायचं आहे. चला जेवण करून बघू काय करायचं. चला आता आपण जेवण बिवण झालं आहे आपल्या. आता किती वाजू राहिले, 1:30-2 वाजता आहे. तर आपण आता वापस चाललेलो आहे आपल्या शेतामध्ये, कारण की आपलं अजून पाणी भरायचं झालं नव्हतं. त्याच्या कारणास्तव आपण आता वापस चाललेलो आहे आपल्या शेतात. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल चावी घेऊया. चावी घेतलेली आणि आपण चाललो आहे. सो गाईज आता आपण मळ्यात आले आणि पक्षी बघू शकता इतके झाले मोठे. किती दिवस झाले काय माहीत नाही, बट झाले एवढे झाले बघू शकता तुम्ही.
मी आता जास्त ध्यान नाही देते त्याच्यामध्ये, कारण की आम्ही ते देऊन टाकलं लागतं डायरेक्ट. कुठेतरी फुटलं वाटतं पाईपलाईन, तर तेच बघायला चाललं आहे. बघू आता फुटलं आहे का काय, तेच तर मोठी गोष्ट आहे. ते आता बघायला चाललं आहे. हिरवगार वातावरण, गहू खूप मोठा झाला आहे. शेवटी पाणी भरल्यावर जे फळं येणार होतं ते शेवटी कमरा एवढं झालं आहे. बघू अजून किती दाणे निघत्या वगैरे काय, सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. बट तुम्ही लाईक करा. लाईक फक्त कमीत कमी 10 लाईक आले पाहिजे आपल्याला, बिकॉज 10 लाईक आले तरच आपण करायला थोडासा इंटरेस्ट येतो, बाकी काही नाही. आता आपण आलेलो घरी, आणि घरी आल्यावर फ्रेश झालो, आणि आता आपण चाललोय जिम करायला. ओके चलो. वर्कआउट हा पर संपलेला आहे आता इथं. बस संपला आजचा ब्लॉग. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.